विविध मागण्यांसाठी प्रहारचे तहसीलदार कार्यालयासमोर एकदिवसीय आंदोलन। हिंगोलीतील कळमनुरी तहसील कार्यालयासमोर आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। अतिवृष्टी अनुदान तात्काळ मिळणं, मागील दुष्काळ अनुदान तात्काळ मिळणं, 3 वर्षांचा पीक विमा तात्काळ मिळणं, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यात यावा, दिव्यांग, निराधार, वयस्कर, श्रावणबाळ यांच्या पगारी तात्काळ मिळणं, विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र तात्काळ मिळणं आदी मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं। प्रहार जनशक्ती पक्षातर्फे माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। अतिवृष्टी अनुदान तात्काळ मिळण्याबाबत, मागील दुष्काळी अनुदान तात्काळ मिळण्याबाबत, 3 वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही व तो त्वरित शेतकऱ्यांना मिळावा याबाबत, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाहीये तो योग्य भाव मिळावा यासाठी व दिव्यांग, निराधार, वयस्क, श्रावणबाळ यांच्या 1 वर्षापासूनच्या पगारी देयके त्यांना देण्यात आलेली नाही या व शिक्षक आपलं विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र जे आहेत ते त्यांना मिळत नाहीत। येथील महसूल कर्मचाऱ्याची जे आरेरावी चालती व सामान्य माणसाला जो त्रास होतो त्या सर्वांच्या विरोधात आज आम्ही धरणे आंदोलन सर्व प्रहार कार्यकर्त्यातर्फे कळमनुरी येथील तहसील कार्यालयासमोर करत आहोत व आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यानंतर मग आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे व प्रशासनाने याची दखल न घेतल्यास प्रशासनावर याची सर्व जबाबदारी राहील। न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली।